रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो. हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्थी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते. म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो. 18 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. या काळात पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण, दान धर्म या विधींना सुरुवात होते. पितृपक्षाचा पंधरवडा हा 18 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला असे काही संकेत मिळतात की त्यामुळे आपले पितृ हे आपल्या जवळ आहेत हे आपल्याला समजते. यामध्ये आपल्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही. उलट जर आपल्याला असे संकेत दिसले तर आपल्याला पितरांची सेवा ही करायची आहे. आणि जर आपण पितरांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही. तुम्ही पाहिला असेल की ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामधील लोकांनी कोणतंही काम हाती घेतलं त्यांना यशप्राप्ती ही त्या कामामध्ये होत नाही. तसेच त्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा संतान असेल तर त्यांना सुख देखील मिळत नाही. त्याचबरोबर अनेक अडचणी अडथळे असतात. विवाह हे जुळून येत नाहीत. घरामध्ये सतत आर्थिक टंचाई ही देखील जाणवत असते. तर ही देखील पितृदोषाची लक्षणे आहेत. त्यामुळे आपण आपल्या पितरांची सेवा ही करायचीच आहे. आपल्या पितरांना जर मोक्ष मिळाला असेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही व पितरांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती असतो. तर पहा, आपल्या या पितरांची सेवा ही या पितृपक्षाच्या काळामध्ये जरूर करायचीच आहे. तर कोणती सेवा करावी, तसेच अशी कोणती लक्षणे आहेत की ज्यामुळे आपण समजू शकतो की आपले पितृ हे आपल्या जवळ आहेत. तसेच या काळामध्ये धन लाभाचे देखील काही संकेत तुम्हाला कळतात. तर हे संकेत कोणते आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपले पितृ हे आपल्या जवळ आहेत याचे पहिले लक्षण म्हणजे आपल्या घरामध्ये अचानक लाल मुंग्या दिसणे. आपल्या घरामध्ये कधीही मुंग्या दिसत नाहीत, पण या पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक घरामध्ये आपल्याला कुठेतरी लाल मुंग्या दिसतात. हे देखील आपले पितृ आपल्या जवळ असल्याचा संकेत आहेत. मग अशा वेळी जर आपल्याला लाल मुंग्या दिसल्या तर आपण त्यांना मारण्यासाठी कोणताही स्प्रे मारायचा नाही किंवा कोणताही खडू वगैरे ओढायचा नाही. त्यांना हकलून देखील लावायचे नाही. त्या मुंग्या आपलं काहीही नुकसान करणार नाहीत. त्यामुळे त्यांना हकलून न लावता तुम्ही त्यांना पीठ खायला घालू शकता. ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ त्यांना टाकायचं आहे किंवा तुम्ही त्यांना साखर देखील टाकू शकता. पण त्यांना आपण या काळामध्ये हकलून लावायचं नाही किंवा मारायचं देखील नाही. हा पहिला संकेत आहे. त्यानंतर दुसरा संकेत म्हणजे अचानक एखाद्या फुलाचा किंवा अत्तराचा सुगंध हा आपल्याला येतो. आपल्या घरामध्ये धूप दीप लावलेलं नसताना देखील आपल्या घरामध्ये अचानक जर एखादा विशिष्ट छान असा सुगंध येत असेल तर समजून जावे की आपल्या घरामध्ये आपले पितर हे आपल्या जवळच आहेत. त्यानंतर जुने फोटो वस्तू किंवा जुने पत्र एकत्रित दिसणे. आपण घर आवरत असतो आणि अचानक आपल्या पूर्वजांचे जुने फोटो दिसतात की जे आपण कधीही पाहिलेले नसतात किंवा पूर्वजांची अशी एखादी वस्तू भेटते की जी आपण कधीही बघितलेली नसते. तर अशी वस्तू जर आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये दिसली तर समजून जावे की आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न म्हणजे आपल्या जवळच आहेत. तसेच एखादी नैसर्गिक घटना, वातावरणात अचानक बदल होणं किंवा एखादे अद्वितीय नैसर्गिक दृश्य दिसणे हे देखील आपले पितृ आपल्या जवळ असल्याचे लक्षण आहे. पितृपक्षाच्या काळात जर एखादा कावळा तुमच्या घरातील अन्न टिपून गेला तर ते पूर्वज आपल्या आजूबाजूला असल्याचा संकेत देत असतो. तसेच आपल्याला अचानक काळे कुत्रे दिसले तरी पण हे पूर्वज जवळ असल्याचे लक्षण आहे. अगदी तुम्ही रस्त्याने चालत असाल आणि त्या काळामध्ये जरी तुम्हाला एखादा काळा कुत्रा आपल्या आसपास दिसला तरी पण हे पितरांचे जवळ असल्याचे लक्षण आहे. काळे कुत्रे हे पितरांचे संदेश वाहक मानले जातात. त्यामुळे पितृपक्षात काळे कुत्रे दिसणे खूप शुभ मानलं जातं. आपल्याला जर असा काळा कुत्रा आपल्या आसपास दिसला तर आपण त्याला चपातीही खाऊ घालायची आहे
किंवा अगदी तुम्ही भाकरी देखील खाऊ घालू शकता. या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला आपल्याजवळ जे काही मुके जीव आहेत त्यांना आपण चुकूनही हकलून लावायचं नाही किंवा अगदी दाराजवळ कुत्रा, गाय, मांजर असे प्राणी आले तरी पण त्यांना हकलून लावायचे नाही. उलट त्यांना काहीतरी खायला द्यायचे आहे. पण तो मुका जीव प्राणी जो आहे तो आपल्या दारातून तसेच रिकामा जाता कामा नये. अगदी तुम्ही एक चपाती देखील खाऊ घालू शकता. त्यावरती एक गुळाचा खडा ठेवून अशी चपाती तुम्ही खायला दिली तरी पण चालेल. पण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण ज्या काही वस्तू दान करतो किंवा एखाद्याला देत असतो तर त्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत. कारण की काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहेत. मग अगदी चपाती, भाकरी कुत्र्याला खाऊ घातली तरी पण त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे किंवा अगदी तुम्ही मुंग्यांना साखर घातली तरी पण त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहेत. तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक पिंपळाचे झाड उगवलेले दिसेल, मग अगदी तुमच्या घराजवळ असेल किंवा बाहेरच्या परिसरामध्ये असेल किंवा आपल्या घराजवळच्या परिसरामध्ये असेल तर अशा पिंपळाच्या झाडाला आपण रोज शुद्ध जल हे अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असे पाणी अर्पण करायचे आहे. असं जर पिंपळाचं झाड जवळ दिसले तर ते देखील पूर्वज जवळ असल्याचे लक्षण आहे. जर कावळा श्राद्ध पक्षाच्या दरम्यान चोचीत कोरडा पिंडा घेऊन जाताना दिसला तर तो धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. या काळामध्ये आपल्याला असे काही लक्षणे दिसतात की ते धनप्राप्तीचे लक्षणे असतात आणि अशी लक्षणे आपल्याला कावळा हा देत असतो. तर या पितृपक्षाच्या काळामध्ये जर कावळा घराच्या छतावर बसला असेल किंवा बाल्कनीत बसला असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी लवकरच येणार आहे. पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या घराभोवती कावळ्याच्या चोचीमध्ये पाने किंवा फुले घेतलेले पाहिले तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावरती आनंदी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्याकडून जे काही मागाल त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील. पण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला कावळ्याची देखील सेवा करायची आहे. मग कावळ्यांना तुम्ही भात आणि त्यावरती थोडंसं दही आणि थोडेसे काळे तीळ टाकून हे अन्न तुम्ही कावळ्याला अर्पण करायचे आहे. अगदी रोज तुम्ही छतावरती ठेवलं तरी पण चालेल. तसेच आपल्याला थोडीशी साखर घ्यायची आहे, साखरेमध्ये पाणी टाकायचे आहे आणि असं पाणी देखील आपण जेव्हा दही भात वरती छतावरती ठेवत असतो त्या शेजारीच आपण असं साखरेचं पाणी आपल्या म्हणजे कावळ्यांसाठी ठेवायचं आहे. यामुळे देखील आपले पूर्वज हे प्रसन्न होत असतात व त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. जर पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला एखादा कावळा गायीच्या पाठीवर चोच चोळताना दिसला तर त्या घरामध्ये लवकरच आनंद येणार आहे, हे त्याचे लक्षण आहे. आता पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हे आपल्यासमोर येत असतात. मग या काळामध्ये आपण गोरगरिबांना अन्नदान देखील करायचे आहे. अगदी ज्या व्यक्तींना खूप गरज आहे अशाच व्यक्तीला आपण अन्नदान करणं गरजेचं आहे. कारण की त्या व्यक्तीला त्याची किंमत देखील असते आणि ज्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज देखील नाही अशा व्यक्तींना त्याची किंमत देखील राहत नाही. त्यामुळे ज्यांना त्याची खरंच खूप गरज आहे मग अशा व्यक्तींना तुम्ही नवीन वस्त्र देऊ शकता किंवा इतर कोणत्याही वस्तू दान केल्या तरी पण चालेल. पण आपल्या ऐपतीप्रमाणे अगदी 500 रुपये 100 रुपये तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही दान करू शकता. वस्त्रे दान करायची असतील तर ती शक्यतो नवीनच वस्त्रे दान करावीत. कारण की जुनी फाटलेली वस्त्रे जर आपण दान केली तर आपल्याला त्याचे फळ देखील तशाच पद्धतीने मिळत असते. त्यामुळे नवीन वस्त्र दान करावीत. तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक पूर्वज आपल्या स्वप्नात आले तर ते देखील तुमचे पित्र हे जवळ असल्याचे लक्षण असतात. अचानक कधीही आपल्याला स्वप्नात आपले पित्र येत नाहीत, पण पितृपक्षाच्या काळामध्ये ते अचानक आपल्या स्वप्नात येतात. मग अगदी लहान असो किंवा मोठे असो कोणाच्याही स्वप्नामध्ये आपले पूर्वज आले तर ते देखील आपले पूर्वज जवळ असल्याचे लक्षण आहे. मग अशा वेळेस तुम्ही पित्रांची सेवाही करायची आहे आणि अशी लक्षणे जर आपल्याला दिसली तर समजून जावे की आपल्या पूर्वजांचा आपल्यावरती आशीर्वाद आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल
तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.